बघा, आपण लास्ट लेक्चरला सुरुवात केली होती, थोडंसं बेसिक घेतलं होतं, ज्यामध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये फर्स्ट टर्म आहे A1, सेकंड A2, A3 अशा नंबर ऑफ टर्म्स आहेत, ज्याच्यामध्ये nth टर्म असते an, त्याच्यानंतरची an+1 किंवा anच्या अगोदरची an-1. या सगळ्या टर्म अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये AP कधी असतात? जर सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म म्हणजेच A2 मायनस A1 चा डिफरन्स काहीतरी कॉन्स्टंट असला पाहिजे, हे जास्त महत्त्वाचं आहे. किंवा A3 मायनस A2 सेकंड टर्म थर्ड टर्म मधून सेकंड टर्म मायनस केले तर याचा पण डिफरन्स सेम असला पाहिजे. किंवा A4 मायनस A3 लिहित नाही मी, an मायनस an-1, an मायनस an-1 हा डिफरन्स D असला पाहिजे. किंवा an+1 मधून an मायनस केल्यानंतर हा डिफरन्स कॉन्स्टंट D असला पाहिजे. शक्यतो एखादं स्टेटमेंट क्वेश्चन कसा विचारला जातो बघा, क्वेश्चन घेऊया लगेच, म्हणजे पटकन लक्षात येईल तुमच्या. बोला. अरिथमॅटिक प्रोग्रेशनला आणि 63 40 पेजेस आणि 6 एक्सरसाइज, 5 म्हणजे 40-50 पेजेस लागतील. तुम्ही ठरवा. अरिथमॅटिक प्रोग्रेशन बघा, एक एक्झाम्पल घेऊया ज्याच्यामध्ये हे फाइंड करायचं आहे, किंवा शो दॅट द सिक्वेन्स डिफाइंड बाय an इज इक्वल टू 4n + 5 हा सिक्वेन्स AP मध्ये आहे का? तर इथे बघून कळत नाही, त्यासाठी कुठेतरी काहीतरी मॅथमॅटिकल तुम्हाला काम करावं लागेल. मग काय ते? तर an आपल्याला माहिती आहे, A2 मायनस A1 कॉन्स्टंट आला पाहिजे, किंवा A3 मायनस A2. जर त्यांनी an दिला असेल तर एक तुमच्याकडे ऑप्शन असा आहे, an मधून an-1 मायनस करायचं, an मधून an-1 मायनस करायचं. पण an-1 मला नाही आवडत आहे, मी an मधून an-1 मायनस नाही करणार आहे. मी काय करणार आहे, an+1 मधून an मायनस करणार. क्वेश्चन लिहा पाहिजे तर, शो दॅट an इज इक्वल टू, किंवा सिक्वेन्स, शो दॅट द सिक्वेन्स, किंवा क्वेश्चन आपण नंतरच घेऊया, हे जस्ट तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. अरिथमॅटिक प्रोग्रेशनसाठी भरपूर एक्झाम्पल आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला हे फाइंड करायचं आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहे का नाही आहे, आणि मग सिक्वेन्स तयार करायचा का तसा. एक n ची व्हॅल्यू 1 टाकायची, A1 मिळेल, n ची व्हॅल्यू 2 टाकायची, A2 मिळेल, n ची व्हॅल्यू 3 टाकायची, A3 मिळेल. अजिबात नाही. an जो दिलेला आहे त्याच्यावरून an+1 किंवा an-1 फाइंड करायचा. an मधून an-1 फाइंड करा, काही प्रॉब्लेम नाही. किंवा an+1 मधून an मायनस करूया, आणि यांचा डिफरन्स महत्त्वाचं n च्या फॉर्ममध्ये नाही आला पाहिजे. कॉन्स्टंट याचा अर्थ काय? D म्हणजे काय? कॉन्स्टंट म्हणजे काय? हे an वरून बघा, लक्षात येते का, an वरून A1 ची व्हॅल्यू मिळणार आहे, n ची व्हॅल्यू 1 टाकल्यावर A1 मिळणार आहे, म्हणजे एक्सप्रेशनमध्ये n कुठेतरी आहे म्हणून व्हॅल्यू बदलणार आहे. A2 n ची व्हॅल्यू 2 घेणार आहे, एक्सप्रेशनमध्ये n ची व्हॅल्यू 2 टाकणार आहे म्हणून चेंज होणार आहे A2. A3 वेगळा असणार आहे का? तर n ची व्हॅल्यू 3 टाकणार आहे. जोपर्यंत याच्यामध्ये n आहे तोपर्यंत हे व्हेरी होणार आहे, n जसा बदलेल तसा व्हेरी होणार आहे. कॉन्स्टंट याचा अर्थ काय? डिफरन्स जो येणार आहे त्याच्यामध्ये n आला नाही पाहिजे. कॉन्स्टंट याचा अर्थ दुसऱ्या भाषेत इंडिपेंडंट ऑन n किंवा independent of D. This expression should be, किंवा difference should be independent of n. n वर डिपेंड नसला पाहिजे. येतोय का बघूया. an ची व्हॅल्यू दिलेली आहे, an दिलेला आहे, an+1 फाइंड करूया. an+1 कसं येणार?
एनला n+1नी रिप्लेस करायचं. 4 इंटू एन आहे, 4 इंटू एनच्या ऐवजी काय येणार n+1 प्लस 5 इज इक्वल टू 4नी मल्टिप्लाय करून घेऊया. 4n प्लस 4 प्लस 5 आणि मग 4n प्लस 9 येईल. ही कशाची व्हॅल्यू आली an+1ची. आपल्याला बघायचं आहे की an+1 आणि an यांचा डिफरन्स काय येतोय. जर तो डिफरन्स कॉन्स्टंट आला आहे इथेच किंमत टाकतो. an+1 काय आलेला आहे तर an इथे करूया. an+1 मायनस an इज इक्वल टू an+1 आहे 4n प्लस 9 मायनस 4n प्लस 5 आणि मग ब्रॅकेट ओपन करूया तुमच्यासाठी. मायनस 4n मायनस 5 4n कॅन्सल 9 मायनस 5 इज 4 विच इज इंडिपेंडंट ऑफ n. जो डिफरन्स आला आहे इज इक्वल टू डी. थोडक्यात ही कशाची व्हॅल्यू आली डी ची आली. विच इज independent of n. Therefore sequence given by कशाने an is equal to 4n plus 1 याच्यापासून जो सिक्वेन्स मिळेल इज इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. लिहून टाका आहे तसं. पहिल्यांदा हे कुठेतरी लिहून घ्या. सिक्वेन्स अशा टर्म्स असे असतात a1 a2 a3 nth टर्म लिहा an, त्याच्यानंतरची टर्म लिहा an-1 आणि हे थांबत नाही. कुठपर्यंत तुम्ही जाऊ शकता तर लांबपर्यंत जाता येतं. आणि मग anच्या अगोदरची टर्म कोणती an-1 आणि मग थोडंसं डिफरन्स बदलल्या कॉन्स्टंट. काही जणांना ही भाषा कळत नाही. इंडिपेंडंट ऑफ कॉन्स्टंट टर्म कळते पण कॉन्स्टंट आल्यानंतर कळत नाही की कॉन्स्टंट टर्म आहे. प्रॉब्लेम आहे. डिफरन्स कॉन्स्टंट आला पाहिजे म्हणजे यांच्या फॉर्ममध्ये नसला पाहिजे. मग ABCD चालेल. डिफरन्स काही इक्वेशन आपण पुढे बघणार आहे. एक एक्झाम्पल ज्याच्यामध्ये n5 4 असं काही येत नाही आहे. ABCD येतोय जो ऑलरेडी आपण कॉन्स्टंट कन्सिडर केला असेल. लिहून झालं का बघा. आणि मग एक एक्झाम्पल घ्या त्याच्यावरून an वरून an+1 फाईंड करा. दोघांची सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन आल्यानंतर तो D आलेला आहे डिफरन्स. तो n वर डिपेंड नाही आहे त्यामुळे सिक्वेन्स कशामध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये. आणि मग एक्झाम्पल स्टार्ट करूया आपण. इथे कुठे लिहित असताल आणि इथे कुठे जागा असेल तर फर्स्ट टर्म जी असते जर कॉमन डिफरन्स D असेल तर फर्स्ट टर्म A असेल तर सेकंड टर्म काय असते तर A+D. थर्ड टर्म काय असते A+2D. अशा पद्धतीनं nth टर्म असते a+n-1 मल्टिप्लाय बाय D. n टर्म लिहा आणि पुढे मग बाकीचं बघू नंतर. आणि ऑलरेडी लास्ट लेक्चरला तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलेलं आहे आपण हे. एखादा सिक्वेन्ससाठी असं काही एक्सप्रेशन दिलं असेल आणि ते एपीमध्ये आहे का नाही चेक करायचं असेल. बघा असाच एक पुढचा टॉपिक आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. जीपीमध्ये आहे का त्यामध्ये काय करायचं आहे असंच करायचं आहे. फक्त an आणि an+1 यांचा रेशो बघायचा तिथे. हेच सगळे नियम आहेत. फक्त इथे डिफरन्सचे नियम आहेत. जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये जो सिक्वेन्स असतो या टर्मला a2ला a1नी डिवाइड केल्यावर जो रेशो मिळतो त्याला r म्हणतो आपण. तो कॉन्स्टंट आला पाहिजे. a3ला a2नी डिवाइड केल्यानंतर म्हणजे anला an-1नी डिवाइड केल्यानंतर रेशो कॉन्स्टंट येत असेल तर त्याला म्हणतात जॉमेट्रिक प्रोग्रेशन. an+1ला anनी डिवाइड केल्यानंतर. म्हणून मी बोलत होतो की जॉमेट्रिक प्रोग्रेशन तुम्हाला समजून घ्यायचं असेल जे 11वी मध्ये मोठा चॅप्टर आहे तर तुम्हाला अरिथमॅटिक प्रोग्रेशन चांगला आला पाहिजे. ईच अँड एव्हरी पार्ट त्याच्यामधला समजलं पाहिजे. हे झालेलं आहे सगळ्यांचं. कोणाचं बाकी नाही लिहायचं. एक्झाम्पल घेऊया. लाईट गेली होती मग अशी त्यामुळं माझे प्रयत्न चालले होते बिना लाईटचं बिना वायफायचं मोबाईलवरती डायरेक्ट यूट्यूबला लाईव्ह करता येईल का बघूया. त्या कारणाने होईल काहीतरी. पण वायफाय पण नाही त्यामुळे ते जरा बिघडल्यासारखं करत होतं आणि लाईट आली.
क्वेश्चन लिहा. शो दॅट, असाच प्रश्न आहे, एक एक्सप्रेशन दिलेलं आहे आणि ए पीमध्ये आहे का फाईंड करायचं. बेसिक्समधले एक्झाम्पल बघतोय आपण आता. बेस्ड ऑन बेसिक कन्सेप्ट, शो दॅट द सिक्वेन्स डिफाइंड बाय an is equal to 2n square plus 1 is not an AP, is not an arithmetic progression. जो सिक्वेन्स याच्यापासून फॉर्म होणार आहे तो अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये नाही आहे हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे काय, एन घ्या दिलेला, एन प्लस 1 फाइंड करा, एन प्लस 1 वरून एन सबट्रॅक्ट करा, सबट्रॅक्ट केल्यानंतर मिळणारा जो डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट येणार नाही, म्हणजे इंडिपेंडंट ऑफ एन येणार नाही, म्हणजेच त्या डिफरन्समध्ये कुठेतरी एन आलेला असणार आहे. येतोय का बघा. मी तोपर्यंत पुढचा क्वेश्चन देतो. शो दॅट अ सिक्वेन्स इज एन AP थोड्या वेळाने स्वच्छ भारत अभियानचं गाणं पण चालू होईल आपल्या इथे. शो दॅट अ सिक्वेन्स इज अन AP इफ इट्स n term is a nth term is a linear expression in n, is a linear expression in n, and in such a case the common difference is equal to the, and in such a case the common difference is equal to the coefficient of n. कोएफिशियंट ऑफ n. बघा ये काय करूया, इथेच मी सॉल्व करतो. पहिलं एक्झाम्पल इथे घेऊ आणि सेकंड एक्झाम्पल ॲक्च्युली खाली लिहिलेलं आहे पण ते जास्त महत्त्वाचं आहे. या एक्झाम्पलचं एक्झाम्पल हे बघितल्यावर कळेल तुम्हाला. an दिलेला आहे 2n स्क्वेअर प्लस 1. AP मध्ये आहे का नाही चेक करायची एक सगळ्यात चांगली मेथड म्हणजे आपण पाहिलं की an प्लस 1 फाइंड करूया आणि an प्लस 1 मधून an मायनस करूया आणि मग डिफरन्स n वर डिपेंड येणार नाही, म्हणजे n नसेल त्यात. मग 2 इंटू nला कशाने रिप्लेस करायचं, n प्लस 1ने. 2 इंटू nच्या जागी n प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. काही जण हुशार असतात, n स्क्वेअर प्लस 1 लिहितात, काहीतरी वेगळंच लिहितात. तसं काही केलं असेल तर करेक्ट करा. आणि मग 2 इंटू n प्लस 1चा स्क्वेअर काय, n स्क्वेअर प्लस 2n प्लस 1. हे माहीत पाहिजे आपल्याला आणि येतं आपल्याला. आणि मग मल्टिप्लाय करून घेऊया. 2n स्क्वेअर प्लस 4n प्लस 2 प्लस 1 आणि मग 2n स्क्वेअर प्लस 4n प्लस 3 हा आला an प्लस 1. आणि आपल्याला an प्लस 1 वरून कोणाला सबट्रॅक्ट करायचं आहे तर anला. मी काय करतो, an प्लस 1 मायनस an म्हणजेच 2n स्क्वेअर प्लस 4n प्लस 3 मधून an काय आहे 2n स्क्वेअर प्लस 1 सबट्रॅक्ट करतो. आणि मग इथे ब्रॅकेट ओपन केल्यानंतर 2n स्क्वेअर मायनस 2n स्क्वेअर कॅन्सल झाले. 4n आहे तसं 3 मायनस 1 म्हणजे प्लस 2 येणार, विच इज नॉट इंडिपेंडंट ऑफ n. इथे n आलेलं आहे, डिफरन्समध्ये n आलेलं आहे. जर इथे n आला नसता, n ची टर्म नसती
तर तुम्ही म्हणलं असतं हे कशामध्ये, ए पीमध्ये. पण शो दॅटचं एक्झाम्पल आहे, क्वेश्चनचा आन्सर ऑलरेडी माहिती आहे की याच्यामध्ये एन येणारच आहे. चुकून कॅन्सल होत असेल तर आणा कुठनं तरी. विच इज नॉट इंडिपेंडंट ऑफ एन. एनवर इंडिपेंडंट नाही आहे, म्हणजेच विच इज डिपेंडंट ऑन एन पण चालेल, तुम्हाला आवडेल तसं. देअरफॉर गिवन सिक्वेन्स, आता हे स्टेटमेंट सगळं तुम्ही लिहा. गिवन सिक्वेन्स डिफाइंड बाय ए एन इज नॉट एन ए पी. मी फक्त लिहितो नॉट अँड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तुम्ही पूर्ण वाक्य लिहा. काय पूर्ण वाक्य, तर द सिक्वेन्स डिफाइंड बाय an is equal to 2n square plus 1 is not an AP. सो दॅट तेवढं काढून टाकायचं, चेक करणाऱ्याला बरं वाटेल. प्रश्न लिहून घ्या, पुढचा क्वेश्चन लिहून घ्या. शो दॅट द सिक्वेन्स इज अन ए पी इफ इट्स एन टर्म इज अ लिनियर एक्सप्रेशन इन एन. हे महत्त्वाचं आहे. याच्या अगोदरचं एक्झाम्पल तुमचा एन बघा, याच्या आधीचा हा जो एन आहे, ए एन आहे, तो क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, हे स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. याच्या आधीचं एक्झाम्पल लिनियर इक्वेशन होता आणि तोच क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी. आर्यन मगाशी फोन केला होता का? माझी गडबड चालली होती चालू करायची. तू काय फोटो पाठवलाय का? बर. क्वेश्चन बघा काय आहे. शो दॅट द सिक्वेन्स इज अन ए पी इफ इट्स nth टर्म is a linear expression in n, and in such a case the common difference is equal to the coefficient of n. common difference काय येतो, तर n चा कोएफिशियंट येतो. कधी, आणि हे प्रूव्ह करायचं आहे कधी, ज्यावेळेस त्याची nth टर्म जी असते ती लिनियर एक्सप्रेशन असते. जसं या क्वेश्चनमध्ये n टर्म जी दिली होती, म्हणजेच ए एन दिला होता, तो काय होता, तर लिनियर एक्सप्रेशन नव्हतं, हे क्वाड्रेटिक इक्वेशन होतं. क्वाड्रेटिक एक्सप्रेशन म्हणूया आपण, 2n स्क्वेअर प्लस 1. पण जर लिनियर इक्वेशन असेल तर त्याची nth टर्म त्यांनी पुढे सांगितलं आहे की ते ए पीमध्ये असतंच, अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये असतंच. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कोणतंही लिनियर इक्वेशन हे क्वाड्रेटिक आहे, ए पीमध्ये नाही आलं. आपल्या एक्झाम्पलमध्ये हे क्वाड्रेटिक इक्वेशन होतं, एन टर्म काय होते, क्वाड्रेटिक इक्वेशन होते. अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये सिक्वेन्स आला नाही. पुढच्या एक्झाम्पलमध्ये हे प्रूव्ह करायचं आहे, एखाद्या सिक्वेन्सची एन टर्म अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये असेल. तुम्हाला माहिती आहे लिनियर एक्सप्रेशन असेल, एन टर्म काय असेल, लिनियर एक्सप्रेशन. लिनियर एक्सप्रेशन तुम्हाला माहिती आहे कसं असतं. आपण एक स्टँडर्ड आणि बऱ्याच ठिकाणी सगळीकडेच लिनियर इक्वेशन घ्यायचं असेल तर हे असं घेतात, ax प्लस बी, किंवा आपण या ठिकाणी an+b असं घेणार आहे. बघा, ax प्लस बी हे लिनियर इक्वेशन आहे, आपल्याला माहिती आहे, 1 व्हेरिएबलमधला. 2 व्हेरिएबलमधलं घ्यायचं असतं तर आपण ax प्लस by प्लस c असं इक्वेशन घेतो. पण आपल्याला 1 व्हेरिएबलमध्ये घ्यायचं आहे म्हणून एक्सची टर्म आणि कॉन्स्टंट टर्म. 2 व्हेरिएबलमध्ये असतं तर एक्सची टर्म, कॉन्स्टंट टर्म आणि एक्सची टर्म, वायची टर्म आणि कॉन्स्टंट टर्म 2 व्हेरिएबलमधलं.
वन व्हेरिएबलमध्ये असेल तर एक्सची टर्म आणि कॉन्स्टंट टर्म, आणि त्या केसमध्ये कॉन्स्टंट किती येतात, आर्बिटरी कॉन्स्टंट म्हणतात त्याला, ए आणि बी येतात, 2 येतात. इथे 3 आले असते, ए बी सी. म्हणजेच या ठिकाणी मला एक्सप्रेशन एक्सच्या फॉर्ममध्ये नाही घ्यायचं, लिनियर इक्वेशन कशाच्या फॉर्ममध्ये, एनच्या फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. म्हणून मी इक्वेशन कन्सिडर केलं की एन टर्म इज गिवन बाय ए एन इज इक्वल टू ए एन प्लस बी. समजलं का बघा. लेट ए एन बी द nth टर्म, आणि ते कोणती एन टर्म, ज्याची जी टर्म कशामध्ये, लिनियर एक्सप्रेशनच्या फॉर्ममध्ये, ती आपण कन्सिडर केली ए एन प्लस बी. आणि मग आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की ते ए पीमध्ये असतंच, आणि हा स्टँडर्ड रिझल्ट आहे. तुम्हाला जर इक्वेशन दिसलं असं काहीतरी, कुठलं, ए एन इज इक्वल टू 2n प्लस 3 किंवा 5 - 7n किंवा 10n प्लस 5, काही असेल, लिनियर फॉर्ममध्ये असेल, तर हे प्रूव्ह केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की हे एक्सप्रेशन ए पीमध्ये आहेच, ते फाईंड करायची गरज पण नाही. आणि महत्त्वाचं कॉमन डिफरन्स काय येणार आहे याचा, तर त्यांनी सांगितले इन सच अ केस कॉमन डिफरन्स इज इक्वल टू द कोएफिशियंट ऑफ एन. कॉमन डिफरन्स डी ची व्हॅल्यू किती येणार आहे, तर एनचा कोएफिशियंट किती आहे, ए आहे. बघा, याच्या अगोदरचं एक्झाम्पल आपण सॉल्व केलं, काय होतं क्वेश्चन, सिक्वेन्स काय होता तो, एन टर्म काय होती, ए एन होता 4n प्लस 5, आणि मग आपण ए एन प्लस 1 फाईंड केला, आणि ए एन प्लस 1 काढल्यानंतर ए एन प्लस 1मधून ए एन मायनस केला, आणि डिफरन्स किती आला होता, तर 4 आला होता. चेक करा मग असे, हा डिफरन्स 4 आला होता, म्हणजे कुणाचा कोएफिशियंट आला होता, एनचा कोएफिशियंट येतोच तो. आणि ते प्रूव्ह करायचं आहे. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की कॉमन डिफरन्स किती आला पाहिजे, या केसमध्ये ए आला पाहिजे. स्टार्ट करूया. बघा, लक्ष द्या. पहिल्यांदा ए एन घेतला आपण, त्यानंतर ए एन प्लस 1. हे एक्झाम्पल एवढ्यासाठीच ठेवलं होतं, फक्त तुम्हाला हे कळावं की क्वाड्रेटिक इक्वेशन असेल, एन टर्म इज गिवन बाय क्वाड्रेटिक इक्वेशन, त्यावेळेस सिक्वेन्स ए पीमध्ये येत नाही. आणि आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे एन टर्म जर लिनियर एक्सप्रेशनच्या फॉर्ममध्ये असेल तर कंपल्सरी अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये सिक्वेन्स येतोच, आणि कॉमन डिफरन्स जो आहे तो यांचा कोएफिशियंट असतो, म्हणजे ए आला पाहिजे. आणि मग इथे स्टार्ट करूया. ए एन प्लस 1 काय येणार, तर याच्यामध्ये एनला एन प्लस 1नी रिप्लेस करायचं, म्हणजे ए इंटू काय, एन प्लस 1 प्लस बी, मल्टिप्लाय करून घेऊया एनी, म्हणजे ए एन प्लस ए प्लस बी, हा आला ए एन प्लस 1. आणि मग ए एन प्लस 1मधून काय सबट्रॅक्ट करायचं आपल्याला, ए एन, म्हणजेच ए एन प्लस 1 काय आलेलं आहे बघा, ए एन प्लस ए प्लस बी, याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे, तर ए एन प्लस बी. ब्रॅकेट ओपन केल्यानंतर ए एन कॅन्सल होणार आहे, बी कॅन्सल होणार आहे, म्हणजेच आन्सर काय मिळाला, डिफरन्स ए मिळाला. म्हणजेच ए एन मायनस 1, ए एन प्लस 1मधून ए एन सबट्रॅक्ट केल्यानंतर जो मिळतो त्याला काय म्हणतो आपण, कॉमन डिफरन्स मिळतो. म्हणजेच ए काय आला, कॉन्स्टंट. का कॉन्स्टंट आला, तर याच्यामध्ये कुठेही एन नाही आहे, म्हणजे इंडिपेंडंट ऑफ एन आहे. हे प्रूव्ह केलं आपण. लिहून टाका, विच इज ते शेवटचं. देअरफॉर common difference is independent of n and which is equal to, कशाचे इक्वल आहे कॉमन डिफरन्स, तर ए कोणाचा कोएफिशियंट आहे, लिनियर एक्सप्रेशनमध्ये एनचा कोएफिशियंट आहे, विच इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ एन. हे आपण प्रूव्ह केलं. क्वेश्चन महत्त्वाचा आहे. आणि मग हा स्टँडर्ड रिझल्ट लक्षात ठेवायला हरकत नाही. म्हणजे एखादं एन टर्म तुम्हाला इथून पुढे लिनियर इक्वेशन दिली 2x + 5 असेल तर तुम्हाला कळलं पाहिजे बघितल्याबरोबर की ए पीमध्ये पण आहे सिक्वेन्स, आणि कॉमन डिफरन्स 2 असणार आहे. 5x + 7 आहे, एक्सप्रेशन 5x + 7 आहे, तर तुम्हाला कळलं पाहिजे की सिक्वेन्स ए पीमध्येच आहे. का तर आपण हे एक्झाम्पल प्रूव्ह केलं आहे, स्टँडर्ड रिझल्ट आहे.
त्यांनी जर बोर्डला सांगितलं प्रूव्ह करा तर तुम्हाला हे सगळं करावं लागेल. पण MCQ एखादा असेल तर AP मध्ये आहे का बाबा असलं विचित्र, तर लिनियर इक्वेशन आहे म्हणजे AP मध्ये असणारच आहे. कॉमन डिफरन्स काय आहे तर तोंडी आहे एनचा कोएफिशियंट. लक्षात राहील का बघा. The n term of a sequence is 3n minus 2 sequence is 3n minus 2 is the sequence an AP. क्वेश्चन विचारला आहे is the sequence an AP. सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहे का, and if so find the 10th term. and if so find 10th term. बेसिक्स मधला शेवटचा क्वेश्चन पण लगेच घेऊया. शेवटचा क्वेश्चन हाच आहे. बरं मग ठीक आहे बघू आपण काय आहे. तर त्यांनी दिलेला n टर्म जे आहे ते an इज इक्वल टू 3n मायनस 2 आहे. आणि मग तिथे आपल्याला माहीत असणारा रिझल्ट डायरेक्ट लिहून टाकायचा, विच इज लिनियर एक्सप्रेशन इन n. आणि त्यामुळं देअरफॉर सिक्वेन्स इज इन AP. हे डायरेक्ट लिहिलं तर चालेल किंवा मग आहे तो खेळ केला तर चालेल. n वरून n+1 फाइंड करा, n+1 मधून n मायनस करा आणि डिफरन्समध्ये कॉन्स्टंट टर्म येणार नाही. कॉन्स्टंट डिफरन्स काय येणार तर आपल्याला ऑलरेडी माहीत आहे 3 येणार. किंवा करून टाकूया लगेच. n+1 फाइंड करा, 3 × n+1 - 2. पण लक्षात ठेवा रिझल्ट तुम्हाला डायरेक्ट हे लिहू शकता. जर तुम्ही असं लिहिलं आन्सरमध्ये की हे लिनियर इक्वेशन, हे काय आहे लिनियर इक्वेशन तर आहे त्यामुळे सिक्वेन्स AP मध्येच असणार आहे, असं जर आन्सरमध्ये लिहिलं तर वाचणारा खुश होईल की कॅल्क्युलेशन नुसतं बेरीज वजाबाकी येत नाही, त्याला लॉजिक पण माहिती आहे. आणि मग 3n+3 - 2 म्हणजे 3n+1. आणि मग बेसिक चांगलं क्लिअर आहे, हे क्लिअर होतं. आणि an+1 मिळाला आणि मग डिफरन्स वजाबाकी करा, 3n सबट्रॅक्ट झाले, 1 - 2 म्हणजे an+1 मधून an सबट्रॅक्ट केल्यावर 1 - 2 1+2 3 येणार. डिफरन्स कॉन्स्टंट आलेला आहे, देअरफॉर सिक्वेन्स इज इन AP. आणि मग पुढे काय सांगितलंय, हां 10 टर्म फाइंड करा. देअरफॉर सिक्वेन्स इज इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि मग an काय दिलेलं आहे 3n - 2 आणि मग 8 10 टर्म म्हणजेच काय ते बघ. किती आले 10 टर्म 30 - 2 28. 10 टर्म आले का बघा. आणि मग थोडेसे वेगळे एक्झाम्पल घेऊया. वेगळे म्हणजे ॲक्च्युली
AP मधले साधे साधे छोटे छोटे एक्झाम्पल घेऊया ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त विचार करायला लागणार नाही. हां बोला, काय म्हणताय? हां, काय चुकलंय का? क्वेश्चन लिहायचं राहिलंय का? सोल्युशन लिहायचं आहे का लिहिलंय? लिहिलेलं आहे. an मधून an+1 फाइंड करा, an+1 मधून an सबट्रॅक्ट करा, 3l सबट्रॅक्शन म्हणून सिक्वेन्स AP मध्ये सांगा. ते झाल्यानंतर मग an घेऊन यांची व्हॅल्यू 10 घ्या, का तर 10 टर्म फाइंड करायची आहे. n टर्म दिलेली आहे, 10 टर्म म्हणजे n = 3 घ्यायचं. आणि मग क्वेश्चन लिहून झाला असेल तर शक्यतो माझ्याबरोबरच लिहित जा, लक्ष देत जा, लक्ष देत लिहित जा. क्वेश्चन देतो, पटापट सॉल्व करा. आता काही तुम्हाला वेळ लागणार नाही. राईट अँड AP whose first term is write an AP whose first term is 10 and common difference is 3. Second question घेतो लगेच. Write an AP having 4 as the first term. हे सगळं लिहायची गरज आहे का? मी डायरेक्ट लिहू का? ए म्हणजे काय आणि डी म्हणजे काय लिहून टाका. ए फर्स्ट टर्म क्वेश्चन पाहिजे तर वर्डमध्ये लिहायचं असेल तर तुम्ही लिहा. मी कॉमन डिफरन्स -3 लिहितो. हा सेकंड क्वेश्चन आहे. फर्स्ट टर्म 4 दिलेली आहे, कॉमन डिफरन्स -3 दिला आहे. अगोदर हा सॉल्व करा अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये. Write an AB whose first difference and common difference are -125 and -0.25 respectively. Write an AP whose first term and कॉमन डिफरन्स आर. मी लिहितो पूर्ण वाक्य, नाहीतर तुम्ही तेच कॉपी करणार. -1.25 अँड -0.25 रिस्पेक्टिवली. थर्ड क्वेश्चन आहे, सॉल्व करा तिन्ही पण. पहिल्यांदा अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये पहिल्याचा आन्सर बघा काय येईल. जर हिअर फर्स्ट टर्म त्यांनी दिलेली आहे 10 आणि कॉमन डिफरन्स किती दिलेला आहे? 3 दिलेला आहे. देअरफॉर सिक्वेन्स इन AP काय असतो? तर फर्स्ट टर्म ए असते, सेकंड टर्म काय असते? A+D, थर्ड टर्म काय असते? A+2D. काय झाले? 3 टर्म जरी आल्या तरी खूप झाल्या. आणि मग याच्यामध्ये फक्त किमती टाकायचे आहेत. हे एक A1 A2 A3 फाइंड केलं तरी चालेल ना, त्यांनी तेच केलेलं असेल, गरज नाही. डायरेक्ट किंमत टाकूया. ए म्हणजे किती आहे? 10. डी म्हणजे किती आहे? 3. म्हणजेच इथे 10 येणार फर्स्ट टर्म, इथे 10 + 3 येणार आणि 10 + 2 × 3 अशा पद्धतीनं हा सिक्वेन्स मिळेल. म्हणजेच 10, 13, 16 which is the required sequence, which is सेम सेकंड क्वेश्चन सॉल्व करा ज्याच्यामध्ये फर्स्ट टर्म 10च्या ऐवजी 4 आहे आणि कॉमन डिफरन्स मात्र -3 दिला आहे. मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट जो आहे चुकू नका.
ओके. मग हां, सेकंड एक्झाम्पलचं इथेच बघूया. पहिल्यांदा फर्स्ट टर्म काय दिलेली आहे पहिल्या एक्झाम्पलमध्ये, सेकंडमध्ये 4 आहे आणि कॉमन डिफरन्स डी आहे -3. म्हणजेच ए काय येणार, फर्स्ट टर्म ए असते 4, ए प्लस डी काय येणार बघा, इथे चुकलं नाही पाहिजे. ए प्लस डी म्हणजे 4 प्लस -3 म्हणजेच 4 - 3 1. हा आला ए प्लस डी. ए प्लस 2d नेक्स्ट टर्म असते म्हणजेच 4 प्लस 2 मल्टिप्लाय बाय -3 इज इक्वल टू 4 - 6 म्हणजे -2. विचित्र वाटत असेल तरी सिक्वेन्स लिहिल्यानंतर देअरफॉर सिक्वेन्स इज काय सिक्वेन्स आला, ए 4 ए प्लस डी 1 आणि ए प्लस 2d -2 अँड सो ऑन. आणि मग चेक करायचं असेल तर बघा, -2 मधून 1 मायनस करा, -2 - 1 किती, -3. 1 मधून 4 मायनस करा, 1 - 4 किती, -3. कॉमन डिफरन्स -3 येतो आहे आणि फर्स्ट टर्म 4 आहे, म्हणजे दिलेलं बरोबर आहे. झालं असेल तर पुढचा क्वेश्चन घ्या. फक्त ए आणि डी जे आहेत तुम्हाला आवडणारे नंबर दिलेत, निगेटिव्ह दिलेत आणि पॉईंटमध्ये पण दिलेत. -1.25 हा फर्स्ट टर्म ए आहे आणि कॉमन डिफरन्स आहे -0.25. कोण कोण आहे, तबसुम, आदिती, रणवीर, प्रीती, अनुष्का, राशी, आर्यन. अपूर्व नाही आहे, नबीला नाही आहे, अजून कोण नाही आहे. श्रेयल आहे. नेक्स्ट क्वेश्चन इकडे सॉल्व करतो मी, ज्याच्यामध्ये फर्स्ट टर्म त्यांनी दिलेली आहे. तिथे पण सिक्वेन्सच फाइंड करायचं आहे, सिक्वेन्स राईट करायचं आहे. फाइंड म्हणजे काय, राईट अँड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन राईट करायचं आहे, ज्याच्यामध्ये रिस्पेक्टिव्हली याचा अर्थ फर्स्ट टर्म पहिली आहे -1.25 आणि कॉमन डिफरन्स -0.25. म्हणून मग हियर फर्स्ट टर्म A is equal to -1.25 and common difference D is equal to -0.25. फक्त गुणाकार बेरीज वजाबाकी आपल्याला बरोबर येते का ते बघायचं. फर्स्ट टर्म असते ए, नंतर असते ए प्लस डी. एका पुढे एक पण लिहिलं तर चालेल, पण शक्यतो नंबर जरा छान आहेत त्यामुळं आपण व्यवस्थित लिहूया, चुकणार नाही अशा. मल्टिप्लाय ॲडिशन व्यवस्थित करा आणि नंतर क्रॉस चेक पण करू शकता. क्वेश्चन लिहून झालं का बघा. हां,
ज्यांचं झालं असेल त्यांच्यासाठी खाऊ देतो मी पुढे. फॉर द फॉलोइंग अरिथमेटिक प्रोग्रेशन राईट द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स. IFFERENC का चुकतंय? IFFDIFFERENC कॉमन डिफरन्स फाइंड करायचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारलेलं आहे. सिक्वेन्स देतो मी 1/3. ॲक्च्युली याच्यामध्ये काय होईल, तुमचं मॅथ्स आहे ना, मॅथ्स याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन म्हणतो, हे कॅल्क्युलेशन तुमचं छान होईल. अशी छोटी छोटी साधे साधे एक्झाम्पल सॉल्व केले, पॉईंटमधलं आहे, निगेटिव्ह आहे, आणि इकडे मग तुम्हाला आवडीचं आहे 1/3, 5/3, 9/3, 13/3, 1/3, 5/3, 9/3, 13/3. तुम्हाला या एक्झाम्पलवरून हे पण लक्षात येईल की फ्रॅक्शनमध्ये असणारे नंबर पण एपीमध्ये असू शकतात. स्टार्ट करा. फर्स्ट एक्झाम्पलचा कॉमन डिफरन्स, फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स फाइंड करायचा. सेकंड पण देतो लगेच. 0.6, 1.7, 2.8, 0.6, 1.7, 2.8 आणि 3.9. काय करूया, पहिल्यांदा हे सॉल्व करूया. फर्स्ट टर्म दिलेली आहे त्यांनी -1.25, कॉमन डिफरन्स दिलेला आहे, ती किंमत टाकूया. -1.25 प्लस डी म्हणजे कोण, -0.25, आणि मग ब्रॅकेट ओपन करूया. ब्रॅकेटमध्ये मुद्दामून लिहायचं जेणेकरून पुढे चुका होऊ नये. -1.25 -0.25. आपल्याला माहिती आहे दोन्हीचे साईन सेम असतील, दोघांचे ॲडिशन होते. असे ॲडिशन करता येत नसेल तर छानपैकी एकाखाली एक लिहा. डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट आला पाहिजे, म्हणजे इथे 0.25 येणार आहे. ॲडिशन करायची आहे, जास्त विचार करायची गरज नाही. इथे प्लस साईन म्हणूया, आणि मग 5 + 5 किंवा 25 + 25 येतं तुम्हाला 50, म्हणजे 1.25 आला. आणि मग ॲडिशन करताना दोन्ही साईन सेम आहेत, म्हणून ॲडिशन केल्यावर बिगर नंबरचं साईन म्हणजेच काय, मायनस, म्हणजे यांची ॲडिशन आली -1.50. हे असले कॅल्क्युलेशन कधीतरी येतात, चुकवायचे नाहीत. कधीतरी चान्स मिळतो, चुकायचं नाही. आणि मग a + 2d, 2ने मल्टिप्लाय करायचं आहे डीला, म्हणजेच -0.25ला. आणि मग बोर्डवास रूल आपण लहानपणी बघितलेला आहे, मल्टिप्लिकेशन अगोदर करायचं, आणि मग -1.25 मल्टिप्लाय करताना प्लस मल्टिप्लाय बाय मायनस म्हणजे मायनस 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. कसं करायचं आहे करा. 25 2 किती 50, आणि मग 0.2 डिजिट नंतर लेफ्ट साईडने का राईट साईडने, राईट साईडने 0.50. आणि मग इथे सुद्धा दोघांची ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन, तर दोन्हीचे साईन सेम आहेत, ॲडिशन करायची आहे. मग 1.25 मध्ये 0.50 ॲड करताना डेसिमल पॉईंट एकाखाली आले पाहिजेत. आणि मग 50 + 25 म्हणजे 75, 1.75, आणि बिगर नंबरचा साईन म्हणजेच -1.75. ही आली थर्ड टर्म. A1 आहे, A2 आहे आणि A3 आहे. 3 टर्म मिळाल्या. देअरफॉर सिक्वेन्स काय मिळालं बघा. फर्स्ट टर्म आहे -1.25, सेकंड टर्म आली आहे -1.50, थर्ड टर्म आली आहे -1.75 डॅश 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 डॅश. कोण गायब झालं. अनुष्का. एक तास झाला की वाटतं तसं, कधी कधी इच्छा होते. ऑनलाईन असल्यामुळे जास्त होत असेल, ऑफलाईन असल्यानंतर मॅथ्स असताना ऑफलाईनमध्ये 2 तास 3 तास झालेले कळत नाहीत, हे पण तेवढंच खरं आहे.
ऑनलाईनमध्ये थोडा त्रास होऊ शकतो, पण तसं काय होत असेल तर सांगा मला. आपण काय करूया, थोडंसं काय वेगळं काय 2-3 मिनटं 5 मिनटं बघूया. काय 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 हां 1.5 चालेल का बघा, लक्ष द्या. 1.5 म्हणजेच 1.50 म्हणजेच 1.500 म्हणजेच 1.50000000. हे मला भरपूर वेळा विचारणं झालेलं आहे आणि मला याचा कंटाळा आला आहे. डेसिमल पॉईंटच्या शेवटी नॉन झिरो डिजिट असेल तर त्याच्यानंतरच्या सगळ्या झिरोला व्हॅल्यू नसते आणि आधीच्या सगळ्या झिरोला व्हॅल्यू नसते. मग तिथे झिरो आवडत असतील तर लिहा ढिगभर, आवडत नसेल तर एक पण लिहू नका, तुमची इच्छा. ठीक आहे. आणि मग याचं काय आलं, फर्स्ट टर्म तर दिसतीये बघा इथे. फर्स्ट टर्म आहे ए आहे 1/3. फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय ए. आणि कॉमन डिफरन्ससाठी काय करूया, a2 - a1 म्हणजे 5/3 - 1/3 किंवा 9/3 - 5/3. म्हणजेच कॉमन डिफरन्स कुठल्याही दोन 5/3 मधून 1/3 सबट्रॅक्ट करा किंवा 9/3 मधून 5/3 सबट्रॅक्ट करा किंवा 13/3 मधून 9/3 सबट्रॅक्ट करा आणि सगळ्यांचा आन्सर किती येणार आहे, 4/3 येणार आहे. म्हणून कॉमन डिफरन्स आला 4/3. शक्यतो एक व्हॅल्यू एकच सबट्रॅक्शन करून दाखवू नका, नाहीतर असा कधीतरी खेळ असतो यांचा डिफरन्स येतोय 4/3 आणि यांचा वेगळाच काहीतरी येतोय आणि तुम्ही म्हणणार शो दॅट करायला सांगितले म्हणल्यानंतर असणारच सेम. एकच नका सबट्रॅक्शन करू. इथे पण 4/3 येत आहे, इथे पण 4/3 येते. ॲटलिस्ट 2 सबट्रॅक्शन तरी दाखवा तिथे. म्हणून मग कॉमन डिफरन्स काय येतो 4/3. असं नाही की सिक्वेन्स ऑलरेडी ॲक्च्युली दिलेलं आहे फॉर द फॉलोइंग एपी, पण काही ठिकाणी विचारला असेल कॉमन डिफरन्स, त्यांनी काही ठिकाणी क्वेश्चनमध्ये एपीमध्ये आहे का चेक करायला सांगितलेलं असतं आणि नंतर कॉमन डिफरन्स विचारलेलं असतं. सबट्रॅक्शन करून पहिलीच टर्म 4/3 लिहिली, दुसरी 5/3 येत असेल तर काय, सिक्वेन्स एपीमध्येच नाही आहे, त्यामुळे 2-3 सबट्रॅक्शन करून बघायचे. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये फर्स्ट टर्म आहे 0.6 आणि मग कॉमन डिफरन्ससाठी काय करूया, तर 1.7 - 0.6 किंवा 2.8 - 1.7 किंवा 3.9 - 2.8. काहीतरी 0.9 दिसते का, 1.1 येतं 1.1. Find the common difference and write the next 3 terms of the AP. हां, या टाईपमधला शेवटचा क्वेश्चन लिहून घ्या. हा झाला सगळ्यांचा, हा पार्ट लिहून झालेला आहे, कुणाचा बाकी नाही आहे क्वेश्चन. Find the common difference and write the next 3 terms of the AP. Find the common difference and write the first 3 of an AP. 3 terms of an AP. पुढच्या फर्स्ट नाही रे, नेक्स्ट 3 terms. नेक्स्ट 3 terms of an AP. अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये सिक्वेन्स दिलेला आहे 3 - 2 - 7 - 12. 3 - 2 - 7 - 12 डॅश डॅश डॅश. 4 टर्म दिलेले आहेत, पुढच्या 3 टर्म फाइंड करायचे आहेत तुम्हाला आणि पहिल्यांदा कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे. त्यांना हे बघायचं नाही आहे तुम्हाला सबट्रॅक्शन येते का, नाहीतर काही जण म्हणतात की काय वजाबाकी करायला सांगतायत. त्यांना हे बघायचं की अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये
काय असतं हे तुम्हाला माहिती आहे का? आणि पुढच्या टर्म काढायचे असतील तर काय करायचं असतं हे माहिती आहे का? म्हणून असे छोटे छोटे क्वेश्चन पण महत्त्वाचे आहेत. ओळख होते म्हणजे साधं साधं छोटं छोटं छान छान का करायचं सॉल्व, का वेळ द्यायचा, याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल. आपण सुरुवात केली शक्यतो पॉलिनॉमियल वेगळंच जग होतं, काय काय होतं. नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन सुरू झालं, वर्ड प्रॉब्लेम वर्बल फॉर्ममध्ये वेगळीच दुनिया होती ती. आणि मग आता आपण तिकडे लिनियर इक्वेशन आणि इकडे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. मॅथमॅटिक्समध्ये ती एक मजा आहे, म्हणजे एका माहोलमध्ये गेलं की त्याच्यामध्ये छान वाटतं जोपर्यंत आता आहे तोपर्यंत. दुसरा टॉपिक चालू झाल्यावर पहिला नको वाटतो. हे पण तेवढंच खरं आहे. काय झालं? हां, फाइंड द कॉमन डिफरन्स. आता सिक्वेन्स दिलेला आहे त्याच्यामध्ये इथेच लिहितो मी फर्स्ट टर्म a इज इक्वल टू 3. ठीक आहे. आणि मग कॉमन डिफरन्ससाठी काय करूया? -2 -3 किती येतं आहे? -5. सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. त्यानंतर -7 -2. -7 -2 म्हणजे -7 + 2 किती येतं आहे? -5. अजून एक करूया चेक. -12 -7 म्हणजेच -12 + 7 म्हणजेच परत एकदा -5. देअरफॉर कॉमन डिफरन्स इज इक्वल टू डीची व्हॅल्यू आली -5. महत्त्वाचं अरिथमॅटिक प्रोग्रेशन जोपर्यंत आहे त्याच्यामध्ये ए आणि डी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आणि एन टर्मचा फॉर्म्युला जो आपण अजून तयार करायचा केला. ॲक्च्युली एन टर्मचा फॉर्म्युला काय, त्याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत अजून. a + n - 1 × d. आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये ते पण जाता जाता सांगतो, कारण 11वीमध्ये मी दोन्ही एका वेळेस घेतो, इकडे अरिथमॅटिक प्रोग्रेशन इकडे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. मग जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये फर्स्ट टर्म असते ए, कॉमन डिफरन्सच्या ऐवजी कॉमन रेशो असतो r, आणि तिथे एन टर्मचा फॉर्म्युला असतो a × r⁻n - 1 असं काहीतरी असतं. हां, काय केलं बघा, कॉमन डिफरन्स मिळाला. आणि मग नेक्स्ट टर्म काढायसाठी आले का पुढच्या 3 टर्म. a1 किती आहे? a1 3. a2 किती आहे? -2. a3 आहे -7 आणि a4 आहे -12. म्हणजे तुम्हाला काय फाइंड करायची आहे? a5. कशी फाइंड करणार सांगा? a5 फिफ्थ टर्म अजिबात नाही, दुसरं काहीतरी सांगा. हां, परत एकदा a4 ऑलरेडी आलेली आहे ना. a4 मध्ये काय करायचं? डी ॲड करायचं. प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युला वापरायची गरज आहे का? पुढची टर्म विचारली आहे, मग कॉमन डिफरन्स ॲड केला की पुढची मिळते, त्याच्यामध्ये डी ॲड केलं की त्याच्या पुढची मिळते. म्हणजे हे पण चाललं असतं. तुमचा फॉर्म्युला जो आहे a5 म्हणजे काय, तर हा फॉर्म्युला a + 5 - 1 × d म्हणजेच a + 4d. हे a5चा फॉर्म्युला तो झाला. कारण a4 काय असणार आहे? a + 3d असणार आहे, त्याच्यामध्ये d ॲड केलं a + 4d. मग तुम्हाला फॉर्म्युल्याने जायचं असेल तर फॉर्म्युल्याने, किंवा हे पण माहीत असू दे, हे खूप महत्त्वाचं आहे की जिथे आलेलं आहे तिथूनच पुढे जायचं. का परत मागे जायचं? फॉर्म्युला शोधायचा, तिथे किंमत टाकायची. आणि ते कशासाठी करणार? प्रत्येकासाठी फॉर्म्युला वापरायचा. a5 a6 a7 3 टर्म काढायचे आहेत. मग प्रत्येक टर्म काढूया आणि त्याच्यापुढे डी ॲड केलं की पुढची टर्म मिळेल. म्हणजे a4 काय आहे? -12 अँड डी किती आलेलं आहे आपलं? -5. आणि मग -12 + -5 म्हणजेच -12 - 5 म्हणजेच -17. म्हणजे फिफ्थ टर्म आली -17 आली आहे का बघा. आणि मग सिक्स टर्म कशी येणार? तर a5 मध्ये डी ॲड करायचा. मग a5 काय आहे? -17 प्लस डी काय आहे? -5 म्हणजेच -17 - 5 डायरेक्ट ॲडिशन
-22, A6 आलं -22 आणि मग A7 इज इक्वल टू फॉर्म्युला वापरला तरी चालेल, पण मला नाही वापरायचा. A6 प्लस D म्हणजेच -22 प्लस -5, -22 -5 इज -27, A7. नेक्स्ट 3 टर्म्स आर लिहून टाका. -17 -22 आणि -27.